सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, सीईडीकडनं एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे तुमच्या डेट्सच्या रिगार्डिंग. आता काय ती अपडेट आहे तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही आता सगळे बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये बिझी असाल. तुमच्यासाठी आत्ताचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी तुमचा ह्या व्हिडिओमध्ये जास्त टाईम घेणार नाही आहे. एकदम सिंपल आणि शॉर्ट वेमध्ये मी तुम्हाला पूर्ण अपडेट मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा. सो ॲज यू ऑल नो की तुमच्या सीईडीच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट ही 15 फेब्रुवारीपर्यंत होती विदाऊट लेट फी. म्हणजे विदाऊट लेट फी तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म तुम्ही फिलअप करू शकत होता. आणि त्याच्यानंतर 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला विथ लेट फी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा टाइम पिरियड प्रोव्हाइड केला होता. बट आता हे डेट्स एक्सटेंड झालेले आहेत. सीईडी सेलनी आज तुम्हाला एक नोटीस प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा 22 फेब्रुवारी नंतर म्हणजे 23 फेब्रुवारीपासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फिलअप करू शकता. बट त्यासाठी तुम्हाला लेट फी भरावी लागेल, जी आहे 500 रुपीज. ऑल्सो सीईडी सेलने तुम्हाला फायनल एक्झामिनेशन शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनल एक्झामचे डेट्स हे प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस नाही झाले आहेत. जे तुम्हाला आधी एक्झामचे डेट्स प्रोव्हाइड केले होते तेच एक्झामचे डेट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. बट हे फायनल शेड्यूल आहे, कारण की आधीपर्यंत जे तुम्हाला सीईडी सेल नोटीस प्रोव्हाइड करायचे त्याच्यामध्ये सीईडी सेलने मेन्शन केलं होतं टेंटेटिव्ह डेट्स म्हणून. म्हणजे टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे काय की हे जे डेट्स आहेत जे तुम्हाला सीईडी सेलने प्रोव्हाइड केलेले आहेत हे डेट्स पुढे जाऊन चेंजसुद्धा होऊ शकतात. तुमची जी एक्झाम आहे ही पोस्टपोनसुद्धा होऊ शकते किंवा प्रीपोनसुद्धा होऊ शकते. बट आता हे सीईडी सेलने क्लिअर केलेलं आहे फायनल शेड्यूल प्रोव्हाइड करून. तुमची जी सीईडीची एक्झाम आहे ही पोस्टपोन किंवा प्रीपोन होणार नाही आहे. जे तुम्हाला आधी डेट्स प्रोव्हाइड केले होते त्याच डेट्सला तुमची एक्झाम ही कंडक्ट होणार आहे. आता नक्की काय डेट्स आहेत हे तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला अजिबात काही शेड्यूल माहिती नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर एक शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे. तुमची PCB ग्रुपची एक्झाम 9 एप्रिलपासून ते 17 एप्रिलपर्यंत कंडक्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये 10 आणि 14 तारखेला तुमचा पेपर नसणार आहे. 10 आणि 14 तारखेला तुम्हाला सुट्टी असणार आहे. आणि PCM ग्रुपची एक्झाम 19 एप्रिलपासून ते 27 एप्रिलपर्यंत कंडक्ट होणार आहे. या संडेला सुद्धा तुमची एक्झाम असणार आहे. बट ह्याच्यामध्ये 24 एप्रिलला तुमचा पेपर नसणार आहे. 24 एप्रिलला तुम्हाला सुट्टी असणार आहे. आता बऱ्याच मुलांचे डाऊट्स असतील करेक्शन विंडोबाबत. दादा करेक्शन विंडोची काही अपडेट आली आहे का? तर बघा, अजूनपर्यंत करेक्शन विंडोची काही पण अपडेट आलेली नाही आहे. जर काही अपडेट आली तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. बट आत्तापर्यंत तरी काही अपडेट नाही आली आहे. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना सब्जेक्ट ग्रुपमध्ये काय मिस्टेक केली असेल, म्हणजे चुकून PCMचं PCB झालं असेल किंवा PCBचं चुकून PCM झालं असेल किंवा तुमच्या एक्झाम सेंटरच्या प्रेफरन्समध्ये काही पण मिस्टेक झाली असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिले सीईडी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही एक तिकीट रेज करा. त्याच्यामध्ये तुमची ही क्वेरी मेन्शन करा. त्यासोबत तुमच्या सीईडी सेलचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून तुमची क्वेरी सांगा. कारण की हे जे 2 मिस्टेक्स आहेत हे खूप मेजर मिस्टेक्स आहेत. तुम्ही तुमच्या सब्जेक्ट ग्रुप करेक्शन विंडोमध्ये सुद्धा करेक्ट करू शकता. बट करेक्शन विंडोची अजूनही काही अपडेट आलेली नाही आहे. प्लस करेक्शन विंडो ओपन होईल की नाही होईल ह्याची आपण काही पण श्युरिटी नाही देऊ शकत. तर त्यामुळे जर तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये काही मिस्टेक झाली असेल की तुमच्या एक्झाम सेंटरच्या प्रेफरन्समध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी तुम्ही तिकीट रेस करा. त्यासोबत तुम्ही हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल करा. आणि जर तुमची इतर कुठल्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली असेल जसे की नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ, सिग्नेचर या कुठल्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता. आणि जरी करेक्शन विंडो ओपन नाही झाली तर तुम्ही अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये करेक्ट करू शकता. तर त्यामुळे ह्याच तुम्ही आत्ता अजिबात काही टेन्शन घेऊ नका. मग दादा ही करेक्शन विंडोची अपडेट कधीपर्यंत येऊ शकते? तर बघा, जसे की आता तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स हे आता एक्सटेंड झालेले आहेत. तर त्यामुळे जेव्हा पण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पूर्णपणे कंप्लीट होईल त्याच्यानंतर ही तुम्हाला करेक्शन विंडोची अपडेट बघायला मिळेल. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितले हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर ह्याच्या रिगार्डिंग काही पण काय डाऊट्स असतील तर ते तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स कधीपर्यंत एक्सटेंड झालेले आहेत तर हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही फॉर्म फिलअप नसेल केला तर लगेच तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.